करात प्रकरणामध्ये एसआयटी बरखास्त केली गेली आहे का असा सवाल उपस्थित होतो, कारण की सुषमा अंधार यांनी एक्सपोज करत असा आरोप केलाय। लवकरात खरात आणि चाकणकरांना सुद्धा क्लीन चिट मिळेल असं सुषमा अंधार यांनी म्हटलंय। एक्सपोज सुषमा अंधार यांनी केलेली आहे। आपण एक नजर टाकूया। पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवालला जामीन। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला जामीन। ड्रग्ज प्रकरणातला तपास कुठपर्यंत आला हे सत्ताधारी सांगत नाहीत आणि विरोधक सभागृहात विचारतही नाहीत। आता खरात प्रकरणातील एसआयटी बरखास्त झाली। सुषमा अंधार यांनी सरकारवर अशा आशयाचा निशाणा साधलाय। लवकरात लवकर आणि चाकणकरांना क्लीन चिट व्हायला पाहिजे। 2-3 महिने मुख्य प्रश्नांकडून सगळ्यांचं लक्ष आंबट शौकींकडे वळवण्याचा सरकारला आनंद। सगळ्या प्रकरणातल्या तपास अधिकाऱ्यांना पद्मश्री पद्मविभूषण साठीची शिफारस पत्र तयार ठेवा रे।